तिकडे कल्याण पूर्व येथील भाजप आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयामध्ये रात्री भाजप कार्यकर्त्यांनी मोठा गोंधळ घातला। भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की युती झाली, जागा वाटप ठरलं, मात्र कल्याण पूर्वेत फक्त 7 जागा युतीमध्ये भाजपला देण्यात आल्या। हे चुकीचं आहे, आम्हाला युती नको या प्रकाराची घोषणा कार्यकर्त्यांनी केली। कार्यकर्त्यांची आणि इच्छुक उमेदवारांची समजूत घालण्यासाठी भाजप जिल्हा अध्यक्ष नंदू परब आणि भाजपचे निवडणूक प्रभारी नरेंद्र सूर्यवंशी कार्यालयामध्ये दाखल झाले। मात्र कार्यकर्ते काही एक ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते। कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ही निवडणूक भाजपनं स्वबळावर लढवावी। या कल्याण पूर्व विधानसभेमध्ये 80,000 मतदान हे भारतीय जनता पार्टीला झालं आणि त्यापैकी 7 जागा या नगरसेवक पदाच्या या इथे कल्याण पूर्व विभागामध्ये मिळाल्या। त्यात 6 जागा महिला आणि 1 जागा पुरुष असं मिळालं। त्यामुळे इथे असंख्य कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे। त्यांची समजूत काढण्यासाठी मी इथे आलो आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की काही दिवसापूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांनी स्वबळ लढूची इच्छा व्यक्त केलेली आहे आणि त्याप्रमाणे यांचं असं म्हणणं आहे की आम्ही स्वबळ लढू, आमची तयारी आहे। त्यांचं आव्हान यांनी स्वीकारल्याचं त्यांचं म्हणणं आहे।